धानाचे किती गोण्या आल्या, साखरेच्या किती गोण्या आल्या, आज साखरेचा भाव काय, ज्वारीचा भाव काय, याच्यात सकाळ सुरू होते. सकाळ सुरू होऊन दुपार सुरू होते, ती दुकानात जाऊन सुरू होते. संध्याकाळी सुद्धा उद्याचं काय माल मागवायचं त्याच्यामध्ये जातो. रात्री 9 9:30 होतात, घरी येतो, हांतोड्यावरती पडल्या पडल्या झोप लागते. नाम घ्यायचं कधी, नाम कधी घ्यायचं? महाराजांनी विचारलं, तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येतं का? हो म्हणे येतं. नक्की? हो म्हणे. महाराजांनी इतका गोड प्रश्न विचारला, आपल्या सगळ्यांसाठी या गोष्टी असतात बरं. तरी विचारला, आंघोळ करताना काय करता? स्नान करताना. काय नाही, स्नान करताना स्नान करतो. अच्छा, म्हणजे स्नान करताना तरी ज्वारीचा काय भाव, बाजरीचा भाव काय असं विचारत नाही तुम्ही? नाही म्हणे. मोकळे असता तुम्ही? हो म्हणे मोकळं असतो. स्नान करताना पहिला तांब्या पाण्याचा डोक्यावर घेतला की विष्णू सहस्त्रनाम सुरू करा. जोपर्यंत अंग पुसून पूर्ण कपडे घालत नाही तोपर्यंत बरोबर सर्व प्राणायुध होऊन जातो. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, महाराज फायदा काय, उपासनेचा फायदा काय? महाराजांनी काय गोड उत्तर दिलं, फायदा आत्ता बघू नको, नंतर फायदा तुझ्याकडे बघणार आहे. बघा महाराज, मी उपासना करतो, फायदा काय? उपासना करत जा, नंतर फायदाच तुझ्याकडे बघणार आहे. रोज महाराजांनी सांगितलं, आपल्या सद्गुरूंच्या शब्दावर पूर्ण विश्वास. म्हणून वाक्य, गुरु कृपेमधले एक वाक्य आहे, गुरु कहे सो करना. गुरुने सांगितलं तिथे विचार करू नये. म्हणून थोडं आणखीन पुढचं सांगतो, गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवण्याआधी लाख वेळा विचार करावा. गुरूंच्या चरणावरती मस्तक ठेवण्याआधी लाख वेळा विचार करावा. आणि एकदा का चरणावरती मस्तक ठेवला की अजिबात विचार करू नये. आता दिलं तुम्हाला सर्वस्व, त्यांनी सांगतील ते. रोज सुरू केलं तरी डोक्यावर पाणी घ्यायचं, तांब्या ओतला, ओम विष्णू विष्णू वषटकारो भूतभयवर, लगेच सुरू. रोज शरीराला सवय लागली, डोक्यावरती पाण्याचा थेंब पडला तांब्यातला, लगेच सुरू. आता ती शरीराला इतकी सवय झाली की त्यांनी तांब्या घेतला की लगेच सुरूच व्हायचं. आपल्याला लागते बघा, सवय अशी असते. जर नित्य उपासनेतला असतो ना, त्याला वेळ लागत नाही. म्हणून म्हटलं त्याला म्हणतात परायण. पारायणाची सवय असते त्याला, नंतर होते परायण. आणि त्याचा प्रवास कुठे सुरू होतो? मगाशी सांगितलं, नारायणाकडे. याचा कसा सुरू झाला बघा, रोज रोज डोक्यावर पाणी, विश्व विष्णू वषटकारो, कपडे अंग पुसून नवीन कपडे घाले, ओम सर्व प्राणायुध, झालं रोज. आणि हा शेवट म्हातारे झाले हे व्यापारी, तब्येत खंगली. आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, आयसीयू मध्ये होते. आणि काहीही प्रगती होईना. म्हणून डॉक्टर ने कहा, इन्हें घर लेके जाइए, कुछ नहीं हो सकता, जो होना है घर में होने दीजिए. म्हणून मुलांनी विचार केला, हरकत नाही, घरी आणूया. म्हणून घरी आणलं. ही घडलेली घटना सांगते, घरी आणलं. पूर्वीचा काळ होता, 6-7 दिवस तसेच गेले. फक्त घरातली इथे हात लावायचे आहेत का नाही बघण्यासाठी. 6-7 दिवस झाले आणि शरीराला त्या हॉस्पिटलचा एक घाणेरडा वास यायला लागला. म्हणून स्पंजिंग करायचा प्रयत्न केला तरी तो वास जाईना. शेवट 2 मुलं होती त्यांची. एकाने सांगितलं, आपण असं करू, बाबांना स्नान घालूया, स्नान. त्यांनी विचारलं, स्नान कसं घालायचं? तर शरीर अचेतन अवस्थेत गेलं होतं. नाही म्हणे, आपण असं करू, खुर्चीवर बसवू, खुर्चीला बांधू त्यांना. आणि बांधलं. मान अशीच होती. आणि अशी मान वर घेतली. आणि त्या मुलाने सांगितलं, पाणी आणा, गरम पाणी आणा. गरम पाणी पाहिलं, अरे यात अजून थोडं घाल पाणी, वडिलांना सहन नाही होणार. म्हणून पाणी सहज केलं. आणि त्यांनी सांगितलं, बाबा, ओ बाबा, काही नव्हतंच, बाबा स्नान घालतोय बरं का, जरा सावधान. म्हणून असं ठेवलं. तो तांब्या घेतला. पुन्हा, बाबा जरा सावधान बरं. आणि वडिलांच्या डोक्यावरती तो तांब्या उपडा केला.
उपडा केल्यानंतर त्या तांब्यातनं पाणी वडिलांच्या डोक्याला स्पर्श करत झालं आणि त्याच्या मुखातून सुरू झालं ओम विश्वम विष्णुर्व षटकार भूत भव्य भवत प्रभू सुरू झालं एका क्षणात. घरचे स्तिमित झाले आणि सर्व प्रहणायुध झालं आणि त्या व्यापाराने मान टाकली. त्याच्या घरच्यांना वाक्य आठवलं, उपासनेचा फायदा काय? फायदा उपासकाला शोधत येतो. तसं आपण उपासनेने बद्ध असलं पाहिजे. इथे राहतोय ना आपण, तर आपली जबाबदारी उपासनेची जास्त आहे. म्हणून त्या उपासनेमुळे माझं मन, चंचल मन ताब्यात राहायला फार उपयोगी ठरत असतं.